वसा जनसेवेचा। गोमाता कत्तल, गो तस्करी आणि सिंदखेड राजा येथे गोरक्षक संतांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोरक्षक अमोल अंधारे यांनी प्रशासनाकडे भूमिका मांडली आहे। काल जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की केवळ गुन्हा दाखल करून किंवा आरोपींना अटक करून या घटनांची भीती संपणार नाही। परवापर्यंत 3 आरोपी अटकेत होते, आज 7 आरोपी अटकेत असल्याची माहिती मिळत आहे। मात्र यामागे असलेल्या संपूर्ण गो तस्करीच्या साखळीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे। अमोल अंधारे म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी गोमातेला राजमातेचा दर्जा दिला आहे। अशा राजमातेची कत्तल करण्याचा प्रकार तस्कर किंवा कसाई करत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे। संतांवर भर रस्त्यात दिवस ढवळ्या झालेला हल्ला हा संघटित स्वरूपाचा असून तो मॉब लिंचिंग सारखाच गंभीर प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांनी मागणी केली की या प्रकरणातील गो तस्करांवर मोका अंतर्गत कारवाई करावी। अशी कारवाई बुलढाणा जिल्ह्यातून झाली तर महाराष्ट्रातील ही पहिली ठोस कारवाई ठरेल आणि गो तस्करांमध्ये मोठी दहशत निर्माण होईल असे अंधारे यांनी सांगितले। बाजार समित्यांमधून खोटे दाखले तयार करून जनावरांची वाहतूक होत असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी बाजार समित्यांनाही सावधानीचा इशारा दिला। जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले असून संशयास्पद हालचाल दिसल्यास नागरिकांनी तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यात विशेष भरारी पथक तयार करून पुढील 8 दिवसात गो तस्करीवर मोठी कारवाई करावी अशी मागणी करत अंधारे यांनी शेवटी जय गोमाताचा नारा दिला। भूमी आहे विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे मासाहेब जिजाईंचा जन्म झालेला आहे आणि जिजाऊ आई साहेबांच्या जन्मभूमीमध्ये आमचे बालकृष्ण महाराज यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे तो निंदनीय हल्ला आहे। ही पालघर इथे संतांवर झालेला जो हल्ला आहे त्या हल्ल्याची पुनरावृत्ती होण्याचा प्रकार होता, परंतु पालघरला जो हल्ला झाला तो रात्रीच्या वेळेला झाला आणि महाराजांवर जो हल्ला झाला तो दिवसा झाल्यामुळे महाराजांचे प्राण वाचलेले आहेत। परंतु त्या ठिकाणी महाराजांना जीवे मारण्याचाच प्रयत्न केलेला आहे, कारण तिथेच मटणाचे दुकान जवळ असलेले त्या दुकानातून सुरी शस्त्र अस्त्र घेऊन एक भगवा ध्वज होता, त्या भगव्या ध्वजाचा एक दांडा काढून एक लकडी काढून महाराजांना, महाराजांचे सहकारी, त्यांचे सारथी त्यांना प्राणघातक असा हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झालेल्या आहेत। महाराज सध्या ऍडमिट आहेत हॉस्पिटलला, परंतु महाराजांना चांगल्या प्रकारचा न्याय मिळत नाही। 3 दिवस झालेत, कारण ही घटना 6 तारखेला घडलेली आहे। आज 8 तारीख आहे, कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई महाराष्ट्र सरकार करत नाही। परवाला राष्ट्रमाता जिजाऊंच्या आपल्या त्या जन्मभूमीमध्ये त्या संतांच्या मार्गदर्शनात संपूर्ण हिंदू समाज हा आपलं मार्गक्रमण करत आहे। त्यांच्यावर भ्याड असा हल्ला झाला, त्या हल्ल्याचा या ठिकाणी संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीने निषेध करतो आणि येत्या 8 दिवसामध्ये जर प्रशासनाने अपेक्षित कारवाई या समाजकंटकांवर केली नाही तर विश्व हिंदू परिषद संतांच्या मार्गदर्शनामध्ये निश्चितच लोकशाही मार्गाने खूप मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये उभं करेल। प्रशासनाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही या ठिकाणी विनंती आहे की 8 दिवसामध्ये संबंधित सर्व जे समाजकंटक आहे ज्यांनी या संतांवर हल्ला केला आणि आमच्या गोमातेला जे त्या कसायाच्या तावडीमध्ये टाकत आहेत अशा सर्वांवर या ठिकाणी कारवाई करण्यात यावी, अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल 8 दिवसामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आपण सध्या सर्व संतांचं म्हणणं आपण ऐकलेलंच आहे आणि यानुसार मला असं वाटतं की हा बुलढाणा जिल्हा मा जिजाऊंचा जिल्हा आहे आणि सिंदखेड राजामध्ये घडलेली घटना निंदनीय असल्यामुळं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करतो। कालच आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना भेटल्यानंतर मला असं वाटतं की परवापर्यंत 3 आरोपी अटक होते, आज 7 आरोपी अटक आहे। परंतु गुन्हा दाखल करून किंवा आरोपींना अटक करून ही घटना आणि या कसाईंच्या मनातली भीती ही जाणार नाहीये। यांना माहीत आहे की काय होणार आहे, अटक होणार आहे, कोर्टातून जमानत होणार आहे। परंतु ज्या लोकांनी कसाईचा व्यवसाय करून राजमाता गौमातेला म्हणजे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी गोमातेला राजमातेचा दर्जा दिलेला आहे आणि राजमातेची अशा प्रकारे कत्तली करण्याचा प्रकार जर कोणी गो तस्कर किंवा कसाई करत असेल तर याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे। 14 मे 2026 एक परिपत्रक महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की संघटित गुन्हेगारी मोजण्यासाठी किंवा संघटित गुन्हेगारी जर कोणी करत असेल आणि वारंवार किंवा कोणी गो तस्करी करत असेल तर त्यावर मकोकाचं प्रावधान सुद्धा आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गो तस्करावर एकही मकोकाची कारवाई झालेली नाहीये। संतांवर केलेला जो हल्ला आहे या हल्ल्यामध्ये जो रस्त्यावर म्हणजे मॉब लिंचिंगचा जो प्रकार आहे की संघटित होणे, भर रस्त्यावर दिवसा डवळ्या 40-50 लोकांचा गट येतो, एका संतांना मानतो जो
नियतता आहे, जो धर्माचं जागरण करू लागलेला आहे, भगवा वेश परिधान केलेला आहे, तर अशा संतांवर जो हल्ला केलेला आहे हा मकोका सारखाच गुन्हा आपल्या जिल्ह्यामध्ये घडलेला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना आमची विनंती आहे की आपण पहिली कारवाई गो तस्करांवर महाराष्ट्रातली ही जर आपण आपल्या जिल्ह्यातून केली, या जिजाऊंच्या जिल्ह्यातून केली, तर मला असं वाटतं की गो तस्करांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसेल. हा कायदा आहे, पण वारंवार सुद्धा जो सिंदखेड़ राजा में हमारे पूजनीय संत श्री बालकृष्ण जी महाराज इनके ऊपर जो भैड़ हल्ला किया है, उस हल्ला का हम सर्वप्रथम निषेध व्यक्त करते हैं. हम पुलिस प्रशासन से निवेदन करते हैं कि जिन्होंने भी यह हमला किया है उनकी पहचान कर जो वीडियो प्राप्त हुआ है, जो वायरल वीडियो हो रहा है, उस वीडियो में जितने भी जो व्यक्ति हैं उनके ऊपर में कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए, उनको अटक होनी चाहिए, उनकी गिरफ्तारी होनी चाहिए. और मकोका का जो गुना जो महाराष्ट्र शासन के जीआर अंतर्गत है उनके ऊपर में उसके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए, यह संत समाज निवेदन करता है. अन्यथा संत समाज जो है संपूर्ण उत्तर भारत से जितने भी महंत है, जितने भी अंतर्राष्ट्रीय कथावाचक हैं और जितने भी महंत है वो जो है सिंदखेड़ राजा में आकर के ठिया आंदोलन करेंगे. क्योंकि हमारे पूजनीय महाराज जी की आप हालत देख सकते हैं कि इनके ऊपर कितनी गंभीर चोट आई है. वो वीडियो भी आप सभी पत्रकार बंधुओं को मिला होगा. और इतना ही नहीं, जो इनके सहकारी सारथी हैं वो अभी हॉस्पिटल में भर्ती हैं. और ये बड़ी दुखद घटना है कि पालघर जैसी घटना की पुनरावृत्ति जो है महाराष्ट्र में हो रही है. महाराष्ट्र जो छत्रपति शिवाजी महाराज का यह जो राज्य है और उनके माताजी के जन्म स्थान पर ऐसी घटना घटित होती है तो संत कहाँ पर सुरक्षित हैं? यह प्रश्न जो है हम पुलिस प्रशासन से करते हैं क्या, और हम निवेदन करते हैं कि कड़ी से कड़ी सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.